महत्वाची बातमी महाविकास आघाडीची थोड्याच वेळात बैठकीनंतर शिवालय इथे पत्रकार परिषद देखील होणारे अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीची ही आज बैठक होणार आहे। अधिक अपडेट घेऊयात आपल्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान आचार्य यांच्याकडून। भाग्यश्री, अगदी काही वेळातच या बैठकीला सुरुवात होईल, काय अधिकची अपडेट? नक्कीच आपण बघतोय की आता सध्या भास्कर जाधव जे आहेत ते शिवालयामध्ये उपस्थित झालेले आहेत, दाखल झालेले आहेत आणि त्यानंतर काही वेळाने बाकीचे जे नेते आहेत, सुनील प्रभू किंवा इतर जे नेते आहेत ठाकरे गटाचे, ते देखील इथे येणार असल्याची माहिती आहे। एक छोटीशी त्यांच्यात बैठक होणार आहे आणि त्यानंतर महाविकास आघाडीची जी बैठक आहे ती देखील होणार आहे। महाविकास आघाडीच्या या बैठकीसाठी काँग्रेसकडनं अमीन पटेल असणार आहेत, विजय वडेट्टीवार असणार आहेत, ठाकरे गटाकडनं जर बघितलं तर सुनील प्रभू, भास्कर जाधव यांचं नाव आहे, तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडनं जितेंद्र आव्हाड आणि शशिकांत शिंदे त्यांचे जे प्रदेश अध्यक्ष आहेत त्यांचं नाव आहे। त्यामुळे आता ह्या बैठकीमध्ये नेमकं काय होणार, कारण अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे, या अधिवेशनात नेमके कुठचे मुद्दे घ्यायचे आणि विरोधक म्हणून कुठच्या मुद्द्यांना विरोध करायचा या सगळ्या संदर्भात तर मीटिंग बैठक होईलच। त्या व्यतिरिक्त आपण बघतोय की सध्या विविध विषय आहेत, त्यामध्ये शेतकऱ्यांना जो कर्जमाफीचा विषय आहे तो तसाच पेंडिंग आहे। या व्यतिरिक्त सध्या विमान अपघाताचा विषय आहे, अजित पवारांच्या, राहुल नार्वेकरांचा विषय आहे, असे विविध विषय आहेत ज्यावर या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गदारोळ होण्याची शक्यता जी आहे ती वर्तवण्यात येते। त्यामुळे नेमके कुठचे विषय यावेळी पटलावर घेणार आहेत? आज संध्याकाळी होणारे चहापाण्याची जी अधिवेशनाच्या आधी पूर्वसंध्येला चहापाणी होत असतं, तर त्या चहापाण्याला विरोधी पक्ष जाणार आहेत का की नेहमीप्रमाणे बहिष्कार टाकणार आहेत? या सगळ्या गोष्टीची माहिती जी आहे ती आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून देण्यात येईल। जी, निश्चितच भाग्यश्री, धन्यवाद आपण दिलेल्या या अपडेट संदर्भात। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।